सर काय सांगाल घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी काय नेमकं काल झालेली घटना ही प्रचंड मुंबईला हादरवून सोडणारी होती। मोठी घटना आहे, अत्यंत दुःखद घटना आहे आणि ह्या घटना ही मानवनिर्मित घटना असं मी मानतो। प्रशासनाच्या चुकीच्या गलथान कारभारामुळे झालेली घटना आहे, शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे। मागच्या 2 वर्षांमध्ये कुठल्याही निवडणूक मुंबई कॉर्पोरेशनचे झाले नाही। मुंबईचा कारभार ज्या लोकांच्या हातात आहे ते अधिकारी आहेत किंवा त्यामध्ये सीएम आणि मुख्यमंत्र्यांचा नगरविकास खात्याचा कंट्रोल आहे। मुंबईमध्ये 388 इलिगल होल्डिंग आहेत, 388। मुंबई कॉर्पोरेशन 40/40च्या होल्डिंगलाच परमिशन देते, 40/40 त्याच्या पलीकडे मुंबई कॉर्पोरेशन होल्डिंग देत नाही। मग त्यावरच्या ज्या काही होल्डिंग उभ्या झाल्या आहेत त्या इलिगल आहेत। तिकडे मुंबईमध्ये पालकमंत्री बसून असतात, मुंबईच्या BMCमध्ये अधिकार नसताना कामं वाटप करायसाठी बसतात, निधी वाटप करायसाठी बसतात। मी आरोप करत नाही, घटना दुःखद आहे। त्यावेळेस त्यांचा लक्ष तिकडे असतो मुंबईच्या पालकमंत्र्यांचा, आणि हे अशा घटना ज्यावेळेस इलिगल आहे त्यावेळेस कारवाईसाठी सुद्धा पालकमंत्र्यांची पण जबाबदारी आहे, त्यांनी पण तिकडे लक्ष घालायला पाहिजे होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि पोलीस आमच्या महासंचालकांना आमच्या रश्मी शुक्ला मॅडमना यापूर्वी 3-4 पत्र दिले आहेत। त्यांच्याकडून रेल्वे पोलीस त्यांच्या अंडरमध्ये येते, त्यांनी सुद्धा तिकडे लक्ष घालून कारवाई करायची आवश्यकता होती। आमची एवढी मागणी आहे की झालेली घटना फार दुर्दैवी घटना आहे, दुःखी घटना आहे। याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि यावर कारवाई झाली पाहिजे, कोणी सुटता कामा नये। आम्ही पण असेंब्लीमध्ये हा विषय लावून धरू आणि सगळ्या इलिगल ज्या होल्डिंग आहेत त्या इलिगल होल्डिंग काढून टाकण्याची त्वरित कारवाई BMCने केली पाहिजे। काल जी दुर्घटना झाली त्यानंतर या ठिकाणी पोहोचण्यास वेळ गेला, कारण सगळीकडे ट्रॅफिक जाम झालं होतं। नाही, झालं काय की VIP डिझास्टर ॲक्टमध्ये क्लिअर कट म्हटलं आहे, एखादी अशी मोठी दुर्घटना होते त्यावेळेस VIP मुवमेंट होऊ नये, VIPला परमिशन देऊ नये, तो कोणीही मोठा असू देत। इकडे घटना झाली आणि मुख्यमंत्र्यांना तिकडे सभेला पियुष गोयलच्या जायचं होतं, सभा करून यायला पाहिजे, पण पहिले इकडे आलेत घटना झाल्याबरोबर। त्यामुळे 1.5 तास इथला ऑपरेशन लेट झाला, 1.5 तास। कुठलेही QRV क्विक रिस्पॉन्स व्हेकल इकडे पोहोचायला पाहिजे, हे पोखल्यान पोहोचायला पाहिजे, JCB पोहोचायला पाहिजे, या कुठल्याही ऑपरेशनच्या व्हेकल पोहोचण्यामध्ये विलंब झाला आणि त्या 1.5 तासामध्ये किमान 5 ते 6 लोकांचा जीव गेला। VIP मूवमेंटमध्ये गेला, नाहीतर वाचवू शकलो असतो आम्ही त्यांना, लगेच ऑपरेशन सुरू झालं असतं। तर हे काय सांगतात, खरं तर हे यामध्ये VIP मूवमेंटमध्ये अनेक लोकांचा त्यांचा आहेच तो विषय, परंतु हे जेवढं 160/160 फूट एवढं मोठं जर हे उभं केलं जातं तर BMCचा संपूर्ण अथॉरिटी कोण आहे, लायसन्सी कोण आहे, BMC आहे। त्यांनी का लक्ष घातलं नाही, पोलिसांनी का लक्ष घातलं नाही? जर त्यांच्याकडे कंप्लेंट गेल्या होत्या तो किरीट सोमे यांनी पण कंप्लेंट केली होती शुक्ला मॅडमकडे, त्यांनी का लक्ष घातलं नाही, का चौकशी केली नाही? हे असे अनेक मुद्दे आहेत। या सर्व मुद्द्याची विषयाची चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। पालिकेने 40/40 इतक्या फुटाच्या होर्डिंगची परमिशन दिली असताना देखील 120 फुटाचे 4 होर्डिंग लागोपाठ आहेत। इतकी वर्ष इथे होर्डिंग आहेत, मात्र कोणाचंही लक्ष जाऊ नये या होर्डिंगकडे। हे बघा, BMCचे ऑफिसर जे आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, विभाग ऑफिसर आहेत, हे काय करतात, एखादी टावर जर 2 मजले उंच झाला तर त्यांना नोटीस देऊन पैसे वसूल केले जातात। हे इथे काय, इथे पण तेच आहे, चंदा लो धंदा दो, हेच चाललं आहे आणि चंदा खाणं सुरू आहे। हे राज्यच आता 30% गेलं आहे, 30% घेतल्याशिवाय कुठलंच काम राज्यामध्ये होत नाही। 30%चं कमिशन कोरीचं राज्य आहे, म्हणून हे घटना अशा घडत आहेत तिथे। आणि हे जर इलिगल उभं झालं होतं तर वॉर्ड ऑफिसरनी काय कंप्लेंट केली, तो जबाबदार नाही का? 160 फूट उंच केलं गेलं, अनेक तक्रारी झाल्यात, त्या संदर्भात चौकशी का केली गेली नाही? ते इलिगल होतं तर का पाडून टाकलं नाही, काढलं नाही? हा सगळा विषय त्यामध्ये येतो। सर, या घटनेत आता 14हून अधिक लोकांचा आपण पाहतो वर्तवली जाते, मात्र अशा घटनेमध्ये महापालिका असेल किंवा रेल्वे असेल जबाबदारी झटकताना पाहायला मिळते। नेमकं याच्यावरती नाही, जबाबदारीतून पळ काढता येणार नाही। जो जबाबदार असेल, आता 10 जूनपासून अधिवेशन पण सुरू होत आहे, हा विषय आम्ही तर लावून धरणारच आहोत। सरकारला आम्ही म्हणू की निपक्ष चौकशी करा, खरं जो जबाबदार आहे त्याला जबाबदारीतून पडता येणार नाही। आज 14 म्हणतायत, आमच्याकडे माहिती आली की त्या 18च्या वर
कॅज्युलिटी आहे. आमच्याकडे काही लपवलं जातं आहे कारण निवडणुकीच्या तोंडावर हे करू नये आणि फोटो व्हायरल केले जातात. काही मूर्ख फोटोवर व्हायरल करतात, अमुकांच्या बरोबर फोटो, तमुकांच्या बरोबर फोटो. आता नीरव मोदीच्या बरोबरचा फोटो कोणाचा दाखवायचा? तो मग त्यांच्यामध्ये भागीदार आहेत काय? तो रेवण्णा आहे, प्रज्वल रेवण्णा, त्याच्याबरोबर फोटो PM चे आहेत, त्यांना भागीदार समजायचा? आमचे अदानी सोबत फिरतात PM च्या फ्लाईटमध्ये, त्यांना भागीदार समजायचा? हा फोटोमुळे कोणावर असा आरोप करता येत नाही. पण ते मूर्ख आहेत की अशा पद्धतीचा आरोप करतात. यामध्ये स्पष्टपणे चौकशीची गरज आहे आणि जे घटनेला जबाबदार ज्या लोक आहेत ते मुंबईमध्ये, मी सांगितलं, मुंबई कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पालकमंत्री ठाण मांडून बसतात. काय करतात? कामं वाटप करायसाठी, निधी वाटप करायसाठी, कशासाठी बसतात? कोणतं काम आहे त्यांचं तिथे? त्या यंत्रणेला का डिस्टर्ब करतात? काम करू देत नाहीत. मग काम करू देत नाही तर स्वतःची काय जबाबदारी आहे? हे लोक, अशा तिसरी घटना आज मुंबईत आहे. हे 1 महिन्याच्या आतमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं. 388 इलिगल आहेत जे नियमाच्या बाहेर ज्या होल्डिंग लागल्या आहेत. कारण कॉर्पोरेशनच्या नियमात 40/40च्या वर देता येत नाही. तर ते सगळे काढावेत आणि कारवाई करावी. सर, तो पुढचा प्रश्न आहे, राजकारण केलं जात आहे का? कारण का फोटो लगेचच नाही, राजकारण करणारे स्वतःचं पाप दुसऱ्यावर लपवत आहेत. माझ्याकडे रेकॉर्ड आहे निधी चौधरींचा. गाडीतून पेपर आण, मी तुम्हाला दाखवतो. निधी चौधरी केव्हाच्या काळातले होते आणि काय पत्र आणलं? अरे 2 मिनिटं, सगळा मी मीडिया पुढे दाखवतो. कोणाची जबाबदारी आहे ती? हे कोण करून घेत आहेत? दुसऱ्यावर जबाबदारी फोटो म्हणून ढकलता येत नाही. पापाचे वाटेकरी कोण आहेत हे सगळं ओपन होईल चौकशीमध्ये. पण मी 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो सगळे काय पत्रव्यवहार झालेला आहे. सर, तोपर्यंत एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर कर्नाटकातली सरकार जे आहे काँग्रेसचं ते पडणार आहे. ऑपरेशन नाथ हे कर्नाटकात राबवलं जातं असं मुख्यमंत्री स्वतः म्हणतात. असं आहे, ज्याला पक्ष फोडण्याचा अनुभव आहे, ज्याला घर फोडण्याचा अनुभव आहे, ज्याला खोके देऊन माणसं फोडण्याचा अनुभव आहे, त्यांच्या मुखातून असे शब्द येणार. चांगले शब्द कुठून येणार? राजकारणामध्ये खरं म्हणजे इतकी दुःखद घटना आहे. पण तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून सांगतो. त्या अनुभवाचा फायदा घेऊ पाहत असतील तर महाराष्ट्रातल्या मातीमध्ये तो अनुभव काढला जाणार आहे 3-4 जून नंतर आणि मग सगळं सपाट होईल. बोलायला पण जागा राहणार नाही. हे दिवस येतील. विषय असा आहे, हे बघा, हे पत्र आहे आपल्याला, हे 181/2022चं. यामध्ये मुंबई कॉर्पोरेशन, याचं पत्र आहे. उपरोक्त वस्तीचे अवलोकन करता मी निधी चौधरी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर प्रकरणी खालील आदेश पारित करत आहे. तक्रारकार यांचा अर्ज अमान्य करण्यात येत आहे. याच्या संदर्भातल्या हस्तांतरण करारातील मुद्दा क्रमांक 2 मधील A नुसार स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशन लिमिटेड यांना पोलीस विभागाच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता निवासी व्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी वापर अनुदेय आहे. तक्रार कलेक्टर लिहिला आहे. बिनशेती साराची रक्कम 13,68,838 स्टेट पोलीस हाऊसिंग अँड वेलफेअर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शासन जमा करावी. सदरचा निर्णय संबंधितांना कळवण्यात यावा. हे तक्रारीच्या संदर्भात असा आदेश काढतात. हे कोणी दिला आदेश? निधी चौधरी, त्यावेळच्या कलेक्टरनी दिलेला आदेश आहे. कोणाच्या काळात होत्या? निधी चौधरी. हे सगळे जे तक्रार देणारे जे आहेत, सुधाकर कुलते, कांता अपार्टमेंट समोर सहकार मार्केट घाटकोपर, संदीप सुधाकर कुलते यांच्या तक्रारीवर क्लोज केला. हे लिगल होतं, दिसलं नाही, डोळे बंद होते. यांना काय सांगावं आम्ही? ह्या सगळ्या जबाबदारी शासनाची जबाबदारी आहे, कॉर्पोरेशनची जबाबदारी. या पत्रावरून स्पष्ट दिसत आहे. हे सगळे पुरावे माझ्यापाशी आहेत त्या संदर्भातले. म्हणून दुसऱ्यावर ढकलू नका तुम्ही. पापाचे हे सगळे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. याला जबाबदार शासन, कॉर्पोरेशन, पोलीस, जो कोणी असेल, निपक्ष चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.